नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। श्री भगवान वाच अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः। मग अर्जुनाते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तुवा येथ आदरिले माझारीची। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। आणि कालपासून आपण भगवद्गीतेच्या अंतर्गत येणाऱ्या ज्यामध्ये आत्मज्ञानाचा उपदेश भगवान परमात्म्याने भक्तराज अर्जुनाच्या समोर प्रगट केलेला आहे त्या 11व्या श्लोकाच्या चिंतनाला प्रारंभ करत आहोत। जीवाच्या काही अवस्था परमार्थामध्ये अनुभवाला येतात। विचारसागरामध्ये हा विचार आला आहे की प्रामुख्याने चिदाभासाच्या सप्त अवस्था सांगितल्या। त्यामध्ये अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती। त्यापैकी पहिल्या 3 अवस्था या बंधन स्वरूप आहे। 2 अवस्था बंधन निवृत्तीच्या कारण किंवा साधन सांगितले आहे आणि मुक्ततेला प्राप्त होणाऱ्या अंतिम 2 अवस्था प्रदान केलेल्या आहे। शोकनाश यालाच दुःखाची निवृत्ती असं म्हणतात आणि आनंदावाप्ती यालाच आपण परमानंदाची प्राप्ती असं म्हणतो। जीवाला अपेक्षा याचीच आहे की मला परमानंद प्राप्त व्हावा, जीवनातलं दुःख कायमचं नष्ट व्हावं ही पण जीवाची एक अपेक्षा आहे। पण ही अपेक्षा स्वसामर्थ्याने तो पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून यासाठी त्याला शास्त्राची किंवा संत महापुरुषांची शरणागती करावीच लागते। आणि जोपर्यंत हा शरणागतीचा विचार होत नाही, आत्मज्ञान संपादन करता येत नाही, तोपर्यंत लौकिकातला किंवा अलौकिक असणारा कोणताही उपाय संपादन जरी केला तरी दुःख निवृत्त होईल असा उपाय आपल्याला सापडणं शक्य नाही। हा सगळा भाव पाहिल्यानंतर आपल्या विचार लक्षात येतो आहे की शोक नाश होणं हे भगवद्गीतेचं मुख्य उद्दिष्ट आहे। म्हणून प्रारंभ जो केला आहे 11व्या श्लोकापासून अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः। गीतेचा उपक्रम पाहिला तरी ज्यांच्यासाठी तू शोक करू नको तत्संबंधाने तू शोक करत आहे असा प्रारंभ आहे। आणि अंतिम 18व्या अध्यायामध्ये म्हणत असताना भगवान असं म्हणतात की सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः। कोणत्याही प्रकारे तू शोक करूच नको अर्जुना। याचा अर्थ उपक्रम आणि उपसंहाराची या शास्त्राची जर आपण एक वाक्यता पाहिली आणि त्या एक वाक्यतेवरून तात्पर्याचा निर्णय केला तर आपल्या लक्षात असं येतं की शोक नाश करणं हे गीतेचं सगळ्यात मोठं प्रयोजन आहे। जेव्हा ज्ञानोबाराय या गीतेचं वर्णन करतात तेव्हा 18व्या अध्यायामध्ये गीता 700 श्लोकांनी संपन्न असणारी श्री भगवती दुर्गा माताच आहे असं ज्ञानोबाराय वर्णन करतात की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदली असे। मोह नावाच्या महिषासुराचा वध केल्यानंतर ती आनंदाने नाचत आहे। याचा अर्थच काय होतो? मोहाचा सर्वथैव नाश करणं किंवा शोक नाश करणं हे फक्त अध्यात्मशास्त्र करू शकतं आणि तेच गीतेचं प्रयोजन आहे। आणि भक्तराज अर्जुनाचं देवाला म्हणणं असंच आहे परमात्मन इह लोकातलं निष्कंटक समृद्ध राज्य जरी प्राप्त झालं किंवा मला देवाचं स्वर्गातलं हे राज्य मिळालं तरी माझ्या अंतकरणातला मोह जाईल किंवा शोक नाश होईल असा उपाय मला काही सापडत नाही। अगतिक मनुष्य व्हावा लागतो। या निर्णयापर्यंत तो यावा लागतो की आपल्याला कोणताही लौकिकातला उपाय दुःख निवारण करण्यासाठी आणि आनंद प्राप्त करण्यासाठी मिळू शकत नाही। नाहीतर मनुष्याच्या धारणा स्वतःच्या अशा असतात, मी स्वतः काही कमी आहे का,
जिथं मी लाथ मारेल तिथं मी पाणी काढीन. माझ्या बुद्धिबळावर बाहू सामर्थ्यावर मी काही पण करू शकतो असा जोपर्यंत त्याला अभिमान असतो तोपर्यंत त्याला आत्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. व्यवहारातले माणसं आपण जर त्यांना म्हटलं की अध्यात्म श्रवण करा याने तुमचं दुःख निवारण होईल, ते म्हणतात अध्यात्माची आम्हाला गरज नाही. गुरुवर्य मारुती बाबांच्या शब्दामध्ये सांगायचं तर आम्हाला देवा वाचून आमचं काही अडत नाही. त्यांना म्हटलं अहो तुम्ही देवपूजा वगैरे करता का? अहो मरायला वेळ नाही, देवपूजा कुठून करणार आहे असं ते म्हणतात की नाही. याचा अर्थ परमार्था वाचून आपलं काही अडतं असा त्यांच्या मनामध्ये विचारसुद्धा येत नाही. मनुष्य या विचारापर्यंत यावा लागतो. राज्य जरी प्राप्त झालं, राज्यभोग समृद्धी ओज्जीवन नोहे ये बुद्धी एथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. या सगळ्या श्लोकावरून भगवान परमात्म्याला अर्जुनाचं अंतःकरण जाणवलं. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये चाललेले विचार लक्षात आले आणि अर्जुनाला भ्रम झाला कशामुळे त्याही कारणाचा देवाने विचार केला. जयापरी पार्थ भ्रांती सांडी ते कारण मने धरिले मग सरोष बोल आदरिले. आणि ज्ञानोबाराय भगवंताच्या बोलण्यामध्ये वरवर असणारा रोष दाखवतात, पण त्या भगवंताच्या बोलण्यात जरी आपल्याला वरती असणारा आवेश दिसला किंवा अर्जुनाच्या बाबतीमध्ये कठोर भाषा दिसली तरी पण त्या शब्दाच्या आतमध्ये प्रेमाचा पुरवठा आहे. याकरिता ज्ञानोबाराय वात्सल्याच्या बाबतीतलं उदाहरण मातेचं देतात. माता मुलाचं संगोपन करत असताना रागावते, पण तिच्या रागवण्यामध्ये सुद्धा प्रेम लपलेलं असतं. ते लपलेलं प्रेम सगळ्याच मुलांना कळतं असं नाही बरं. खरं तर आईवडिलांचं प्रेम आडाणी मुलांना जास्त कळतं. तथाकथितचे सुशिक्षित झालेले आहे त्यांना ते प्रेम कळतच नाही. उलट त्यांना असं वाटतं वयोवृद्ध झालेले आईवडील आपल्या घरातली अडचण आहे असं त्यांना वाटतं. म्हणून जास्त करून आपण ते उदाहरण सांगत असतो. शेतकरी असेल, वारकरी असेल, संस्कार संपन्न व्यक्ती कमी अज्ञानी असेल तर त्यांचे आईवडील घरीच असतात. पण जे जास्त शिकलेले आहे त्यांनी नवीन संकल्प भारतात आणलेली आहे, वृद्धाश्रम. आपल्याकडे 4च आश्रम आहे ना, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. नवीन या लोकांनी शोध लावला वृद्धाश्रम. ते बाकी सोडून द्या. आईवडिलांचं प्रेम मुलाला कळेलच असं मात्र काही सांगता येत नाही. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. ती जरी मुलाचं संगोपन करत असताना रागावली तरी त्या क्रोधामध्ये सुद्धा प्रेम लपलेलं आहे. तसं देव जरी कठीण बोलत असेल तरी पण देवाच्या बोलण्यामध्ये वात्सल्य सामावलेलं आहे. दुसरं उदाहरण दिलं आहे, जेवढं औषध कडू असतं तेवढं ते आरोग्यासाठी चांगलं असतं. पण कडवट औषध घेत असताना त्याच्यामध्ये असणारे गुण आपल्याला कळत नाही. जेव्हा आपल्याला गुण येतो तेव्हा औषधातला गुण आहे तो आपल्या लक्षात येतो. औषधाची या कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते आहाच न दिसे परी गुणी प्रगट होय. तसं वरी वरी पाहता उदासे आत तरी अतिसुरसे ती वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली. वरवर पाहत असताना सगळ्या व्यक्तीला अपेक्षा असते की उपदेश तर आपल्याला करावा पण तो मधुर भाषेमध्ये करावा. आणि आपण प्रमाणही देतो ना त्यासाठी. तैसे साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ही आपली भावना असते की नाही. जे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की समोरच्या व्यक्तीने आमच्याशी गोडच बोलावं, पण बऱ्याचदा गोड बोलल्यानंतरही उपदेशाचा परिणाम होईल असं काही सांगता येत नाही. आपल्या संत वाङ्मयाचा जर आपण विचार केला, विशेषतः शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांचं वाङ्मय आणि जगद्गुरू तुकोबारायांचं वाङ्मय पाहिलं तर अगदी लागून या पाया विनवितो तुम्हाला अशी भाषा कोणाची आहे? तुकोबारायांचीच आहे. आणि किती सांगू तरी नाही कती ही भाषा कोणाची आहे? तुकोबारायांचीच आहे. कारण जगामध्ये काही सगळ्या वचनाचे अधिकारी नसतात. काहींना मधुर शब्दाने बोललं तर कळतं, पण काहींना मात्र मधुर शब्दाचा परिणाम होत नाही. त्यांच्यासाठी रोषयुक्त भाषेनं बोलावं लागतं. शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांची भाषा पण तशीच आहे हरिपाठामध्ये. हे ऐकणार नाही. कठीण भाषा आहे, कधी कधी त्याही भाषेचा वापर करावा लागतो. म्हणून सरोष बोलो आदरिले. आता ज्ञानोबारायांचं मवाळ अंतःकरण असल्यामुळे
ज्ञानोबाने रोष दाखवण्यासाठी सुद्धा स शब्द पुढे वापरला. सरोष बोल, त्यातही माधुर्य प्रगट केलं बघा. तैसे वरी वरी पाहता उदासे, आत तरी अतिसुरसे, ती वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिली. वरवर पाहत असताना त्या भाषेमध्ये अर्जुनाचा थोडक्या एक प्रकारे परामर्श घेतलेला आहे किंवा अर्जुनाच्या बोलण्याचं खंडन केलं आहे. अर्जुना, तुझं बोलणं पंडितासारखं आहे आणि वागणं मात्र अडाणी पुरुषासारखं आहे. नानु शोचन्ते पंडिताः, लक्षण काय सांगितलं? ज्यांच्या बाबतीमध्ये प्राण गेलेले आहेत आणि ज्यांचा प्राण गेलेला नाही, अर्थात जे माणसं मेलेले आहेत किंवा जे माणसं जिवंत आहे त्यांच्याविषयी पंडानाम आत्मविषया बुद्धी येषां ते पंडिताः, ज्यांना आत्मविषयाविषयी बुद्धी प्राप्त झाली त्या बुद्धीला पंडा असं म्हणतात आणि संपादन करणाऱ्याला पंडित असं म्हणतात. पंडित लोक मृत झालेल्या किंवा जिवंत असणाऱ्या कोणत्याही प्राण्याविषयी शोक करत नाही. पंडित लोक शोक करत नाही आणि तू करतो आहे, याचा अर्थ तो कोण आहे? दुसरा अर्थ तोच होतो की तो अडाणी आहे, याचा अर्थ तो अज्ञानी आहे. या बोलण्यातून ती भाषा दिसते. भगवान म्हणतात, अर्जुना, अशोचान, ज्यांचा शोक करणं योग्य नाही तत्संबंधाने तू शोक करतो आहे. दोनच तर पदार्थ आहे जगामध्ये. कोणता पदार्थ? एक आहे शरीर, दुसरा आहे शरीरी. दुसऱ्या भाषेमध्ये एक आहे विनाशी, दुसरा आहे अविनाशी. एक आहे क्षणभंगूर, दुसरा कायमचा नित्य आहे. एक असत जड दुःख रूप आहे आणि दुसरा सच्चित आनंद स्वरूप आहे. या दोघांच्याही विषयी शोक करण्याचं काही कारण नाही. कारण आत्मस्वरूपाच्या बाबतीमध्ये शोक का करू नये? शोक म्हणजे दुःख प्रगट का करू नये? कारण न जायते न म्रियते वा कदाचिन, आत्मा कधी जन्मालाच येत नाही, त्यामुळे त्याला मृत्यूही प्राप्त होणार नाही. तत्संबंधाने रडण्यामध्ये पुरुषार्थ नाही. आणि देहाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर तो प्रत्येक क्षणाला संपत्तच चाललेला आहे ना. तैसीच याची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती, दुर्लभो मानुषो देहो देहे नाम क्षणभंगुराहा. हा क्षणभंगूर देह आहे. म्हणून शोक जर आपण करायला लागलो देहाच्या संबंधाने तर प्रत्येक क्षणालाच आपल्याला रडावं लागेल. जेव्हा प्रारब्ध संपतं किंवा देहाचं आयुष्य संपतं तेव्हा जीवात्मा सर्व इंद्रियांना घेऊन दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. म्हणजे स्थूल देहातून सूक्ष्म देहाचं निघून जाणं याला मरण म्हणतात. आणि सूक्ष्म देहाने एखाद्या स्थूल देहामध्ये प्रवेश करणं याला जन्म असं म्हणतात. हे अंतिम अवस्था आपण मानतो की नाही? तो फक्त मृत्यूचा शेवटचा एक भाग आहे की सूक्ष्म देहाने स्थूल देहाला सोडून जाणं हा मृत्यूचा शेवटचा भाग आहे. पण तो प्रारंभ तेव्हाच झाला आणि तेव्हा संपला असं नाही. जन्माला आल्यापासूनच मृत्यूकडे मनुष्याचा प्रवास सुरू झाला आहे. ज्ञानोबांनी त्याकरता उदाहरण दिलं आहे. एखाद्या मनुष्याला सुळावर जाण्याची शिक्षा प्राप्त झाली, समोर शूळ लावलेला आहे आणि तो अतिशय वेगाने प्रत्येक पावलाने धावतो आहे. तर तो धावत असताना शूळ जवळ येतोय असं नाही, प्रत्येक पावलाने त्याच्याजवळ मृत्यू होत आहे. धावतया शुला शुला सन्मुख पाये जवळा, प्रतिपदी जवळा मृत्यूजेवी. धावतया शुळा, तो धावतो आहे आणि प्रत्येक पावलाने त्याचा मृत्यू जवळच येतो आहे. 13व्या अध्यायातलं उदाहरण आहे. तसं जन्मल्यापासून जीवात्मा दररोज एका दिवसाला मृत्यूकडे धावतोच आहे. सन्मुख शुला धावतया पाये चपळा, प्रतिपदी जवळा मृत्यूजेवी. प्रत्येक पावलाने त्याचा मृत्यू जवळ येतो आहे. तसा देहाचा सुद्धा प्रत्येक क्षणाक्षणाला नाश होतो आहे. मग जे विनाशीच आहे तत्संबंधाने शोक का करावा? आणि जो अविनाशी आहे त्याच्यासाठी तरी काय रडावं? म्हणजे रडावं कधी? कधीच रडू नये. कोणासाठी रडावं? कोणासाठीच रडू नये. जर रडण्याचा प्रसंग आला तर स्वतःसाठीच रडावं की अनंत काळापासून म्हणजे अनादी काळापासून पुढेही अनंत काळापर्यंत आपला उद्धार जर झाला नाही तर पुन्हा किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, यामध्येच आपल्याला पडावं लागेल. म्हणून दया जर आलीच आपल्याला तर आपलीच यावी. या कारणे पै बापा जया अथी आपुली कृपा, तेने वेदांची आणि रूपा आनन कीजे. पण अर्जुना, ज्यांच्या संबंधाने शोक करायला नाही पाहिजे त्यांच्या संबंधाने तू शोक करतो आहे.
आणि तुझं बोलणं जर पाहिलं तसं वाटतं आहे की किती तुझं शास्त्राचं अध्ययन आहे. बुद्धिमान पुरुष जशा प्रकारची भाषा वापरतात तशा प्रकारचं भाषण तू करतो आहे. प्रज्ञावादांचे भाषसे, प्रज्ञावाद म्हणजे बुद्धिमान पुरुषाच्या बोलण्याप्रमाणे बोलतो आहे. म्हणजे बोलणं आहे विद्वानाचं आणि आचरण आहे मूढ पुरुषाप्रमाणे. काल आपण 3 प्रकार पाहिले, मूढ, शास्त्रज्ञ आणि पंडित. जे मूढ असतात ते मेलेल्याविषयी शोक करतात, शास्त्रज्ञ असतात जिवंत मुलाविषयी शोक करतात, आणि पंडित लोक जे असतात जिवंत असेल किंवा मृत असेल या दोघांच्याही संबंधाने ते शोक करतच नाही. श्लोकाचा हा भाव आपण पाहिला. आता यानंतर ज्ञानोबराय त्यावर स्पष्टीकरण करतात, त्याचं आपण चिंतन करूया. तुम्ही असं म्हणाल की पंडित लोक जर रडतच नाही तर आम्हाला चरित्रामध्ये दिसतं आहे ना की तेही रडतात, कधी कधी हसतात. मग याचं काय प्रकार? त्यांचं ते रडणं हसणं प्रारब्धाने होतं किंवा त्यांचं रडणं आणि हसणं हा त्यांचा अभिनय असतो, ते काही वास्तव नसतं. शंकराचार्य श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्यांच्या जीवनामध्ये एक उदाहरण आलं आहे. त्यांचं ते सगळ्या प्रकारचा व्यवहारसुद्धा सत्य नसतो, तो मिथ्याच असतो. अद्वैत शास्त्राचं प्रतिपादन केलं, एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन, अद्वैताचं खंडन केलं. द्वैताचं खंडन केलं आणि अद्वैत मताची स्थापना केली. आणि तेच आद्य जगद्गुरू शंकराचार्य एके दिवशी एका झाडाखाली पाट घेत होते. ते पाट घेता घेता एक पिसाळलेलं कुत्रं त्यांच्या दिशेनं धावत आलं. धावत आल्याबरोबर आता भीती कुठं असते? द्वितीयाद्वै भयं भवती. द्वैतामध्ये भीती असते आणि अद्वैतामध्ये कोणत्याही प्रकारची भीती नसते. पिसाळलेलं कुत्रं आपल्या अंगावर येतं हे पाहिल्यानंतर शंकराचार्यांनी पलायन केलं. आणि ते पाहिलं, काही लोकांना फक्त मुद्दा लागतो. त्या द्वैताची प्रतिष्ठापना करणारे जे द्वैती लोक होते ना, त्याने का हो आचार्य, आत्ताच तर तुम्ही अद्वैत मताचं प्रतिष्ठापना केली की एकच परब्रह्म आहे, त्यामुळे भीती धारण करण्याचं काही कारण नाही. आणि एका कुत्र्याला पाहिल्यानंतर तुम्ही तर पळाले. ते म्हणले, बघ द्वैत जसं मिथ्या आहे तसं माझं पलायनम अपि मिथ्या, पळणंसुद्धा मिथ्याच आहे, ते काही तू खरं मानू नको. अरे एवढा सगळा व्यवहार खोटा. जो व्यवहार होतो, जो यो व्यवहार हा सा अध्यासमूलक हा, जो व्यवहार असतो तो सगळा भ्रमजनकच असतो. बहुरूपियाची राव राणी, स्त्री पुरुष भाव नाही मनी, परिलोक संपादनी तैशीची करीती. नवनाथामध्ये सुद्धा कथा आलेली आहे की नाही. तो एक राजा रडू लागला, त्याची धर्मपत्नी मरण पावली म्हणून. आणि मग ते नवनाथापैकी कोणाचा ते उल्लेख मला काय म्हणजे नाव आठवत नाही, पण ते नवनाथापैकी एका महाराजांना त्यांची दया आली. भरतरीनाथ का दया आली आणि ते म्हणले, राजा धर्मपत्नी मरून किती दिवस झाले रडतो आहे, मग आता याला आपण शोकनिवृत्त केलं पाहिजे. मग काय करावं? त्यांनी मातीची बाहुली आणली आणि जिथं तो राजा स्मशानामध्ये रडत होता, राजमहालात गेलाच नाही, तिथंच रडत बसला, माझी पत्नी मरण पावली, पत्नी मरण पावली. ते काही लोकांना वारंवार त्याची आठवण होते. ते बाबा सांगत असतात एक उदाहरण, आपण एखाद्याच्या घरी गेलो, मग तो व्यक्ती आपली चांगली व्यवस्था करतो, जेवणही वाढतो आणि त्याला मग मागचा भूतकाळ आठवतो. तो म्हणतो, बघा ना म्हणे आमची धर्मपत्नी आम्हाला सोडून गेली म्हणे. कोण धर्मपत्नी? अहो ती नाही का मागच्या वर्षी तुम्ही कीर्तनाला आले होते तेव्हा तुम्हाला स्वयंपाक करून वाढलं होतं, एवढी त्याला आठवण होते आहे. तो आठवण काही केल्या सोडत नाही. तसा हाही राजा रडतोच आहे आपल्या धर्मपत्नीसाठी. म्हणजे नाथांनी लीला केली, एक मातीची बाहुली आणली आणि बाहुली आणल्यानंतर मुद्दाम त्याच्यासमोर जाता जाता पायाला ठेस लागली म्हणून खाली पडले. पडल्याबरोबर मातीची बाहुली तुटली आणि फुटली. ते लागली रडायला. तो जेवढ्या आवाजात रडत होता, ते नवनाथापैकीचे नाथ होते की नाही भरतरीनाथ, ते त्याच्याहीपेक्षा मोठ्याने रडू लागले. आता आपल्यापेक्षा कोणीतरी मोठ्याने रडतोय म्हणल्यानंतर ते जागेवर आले. तो का रडतोय? मोठा महात्मा दिसतोय, भस्मा लावला आहे, रुद्राक्षाच्या माळा आहे, का रडतो? तो ना, हो माझी मातीची बाहुली फुटली ना त्याच्यामुळे मी रडतोय. मूर्ख आहे म्हणे तू, मातीच्या बाहुलीसाठी एवढं रडायचं असतं का? तो राजा, जर बाहुली फुटल्यामुळे मी मूर्ख असेल तर तू सुद्धा मूर्खच आहे. म्हणजे कसं काय? अरे अशा कितीतरी देहाच्या बाहुल्या जातात येतात, त्याच्यासाठी तू रडतो आहे. महापुरुषांची लीला असते, ते रडतात
तरीसुद्धा अभिनय आहे. म्हणून वास्तव विचार केला तर ते कधीही रडतच नाही. हा विचार महत्त्वाचा. म्हणून भगवान म्हणतात ज्यांचा प्राण आहे आणि ज्यांचा निघून गेलेला आहे त्यांच्याविषयी पंडित लोक कधीही शोक करत नाही आणि तो मात्र शोक करतो. याच्यातून भगवंताला असं म्हणायचं आहे, जर तू स्वतःला पंडित समजत असेल तर तू रडूच नको, आणि जर तू रडत असेल तर स्वतःला पंडित समजूच नको. म्हणजे याला सरोष बोलो आदरिले. कधीकधी एखादा व्यक्ती वाक्य बोलत नाही पण त्या वाक्याचा दुसरा अर्थ असाच असतो. व्यवहारात माणसं म्हणतात तुम्हाला आम्ही खूप शहाणं समजलं होतं. याचा अर्थ काय? त्याला ते मनातला भाव प्रगट करायचा आहे. तुम्ही शहाणे समजले होते आम्ही, पण आम्हाला कळालं की तुम्ही तेवढे शहाणे नाही, असं म्हणतात की नाही व्यवहारामध्ये. तोच भाव आहे. ज्ञानोबा यावर स्पष्टीकरण करतात. आता हे म्हणणंसुद्धा जसं की नाथांनी उदाहरण दिलं आहे, काळ्या वर्णाचा एखादा नाग आहे आणि त्याचं शेपटी जर आपण पायाने रगडली तर जसं तो चवताळतो तसं देव अर्जुनाला या शब्दामध्ये खडे बोल सुनावतात की तो जागा झाला पाहिजे. हे म्हणणं म्हणजे काय आहे? आपल्या स्वतःच्या ठिकाणची विद्वत्ता जाग करण्याचा हा प्रकार आहे. मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे त्वा येथ आदरिले माझारीची. हा जो मग शब्द आहे ना, या मग शब्दाला फार मोठं महत्त्व आहे बरं. मला वाटतं हा 9व्या अध्यायामध्ये पण एक शब्द आला आहे बघा. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. शास्त्रामध्ये मग हा शब्द मग येतो म्हणजे नंतर येतो. पूर्वी काहीतरी घटना घडावी लागते, त्याला अनंतरी अर्थाने असं म्हणतात. हा मग शब्द तसा येणार नाही. मग शब्द केव्हा येतो? पहिल्यांदा भगवंताने विचार केला. 2 अर्थाने आपल्याला हा शब्द लावता येतो. कोणत्या अर्थाने? वक्ता संबंधाने सुद्धा मग शब्द लावायचा असेल तर त्याचा अर्थ वेगळा आहे, आणि श्रोता संबंधाने जर त्याचा अर्थ करायचा असेल तर त्याचाही अर्थ वेगळा आहे. सांगायचं काय आहे? ब्रह्मज्ञान. आणि ब्रह्मज्ञान कधी सांगावं? नंतर सांगावं. नंतरच्या अगोदर काहीतरी पाहिलं पाहिजे. आपल्याकडे जेवढे काही सूत्रग्रंथ आले की नाही, जसं की आपण ब्रह्मसूत्राचा विचार करतो, त्यामध्ये अथातो ब्रह्मजिज्ञासा. योगाच्या बाबतीमध्ये अथ योगानुशासनम. श्री नारद भक्तिसूत्राच्या बाबतीमध्ये अथातो भक्तिम व्याख्यास्यामः. ब्रह्मसूत्राचा विचार करा. अथ म्हणजे नंतर आणि अतः म्हणजे म्हणून. अतः शब्द अगोदर घ्यायचा. विवेक, वैराग्य, समाधिषटक, मुमुक्षुत्व ही सगळी साधनं त्या साधकाकडे आहे म्हणून. आणि अथ म्हणजे यानंतर त्याला ब्रह्मजिज्ञासा होऊ शकते. तसं अर्जुनाच्या बाबतीमध्ये जर आपण हा मग शब्द लावला तर मग म्हणजे नंतर. नंतर म्हणजे कधी? कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं. मग जोपर्यंत अर्जुनाने शिष्यभावाने शरणागती पत्करले नाही तोपर्यंत देवाने काही सांगितलं नाही. आणि जेव्हा भक्तराज अर्जुन जसं म्हणतात पृच्छामि, मी तुम्हाला विचारतो, मग अर्जुना ते म्हणितले. शिष्यस्तेऽहं, मग अर्जुना ते म्हणितले. हा श्रोत्याच्याकडून मग शब्द घेतला तरी चालतो. आणि दुसरा अर्थ, देवाने विचार केला की आपण अर्जुनाला एका प्रकारे सांगण्याला प्रारंभ केला, पण अर्जुनाला मात्र काही समजलं नाही. आता दुसऱ्या प्रकाराने सांगावं लागेल, मग अर्जुना ते म्हणितले. नाहीतर पहिला प्रकार एक झालेलाच आहे. अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन किंवा क्लेब्यमास्मगम पार्थ नैतत्वयी उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. या प्रकाराने सांगण्याचा प्रारंभ केला, पण त्या प्रकाराने सांगितल्यानंतरसुद्धा एवढा काही उपयोग झालाच नाही. उलट शोकनाश व्हावा तर शोकात वाढ झाली. मग आता अर्जुनाला कसं सांगावं लागेल? लौकिक उपाय सांगितला तर शोक निवारण होत नाही. याचा अर्थ आपल्याला अलौकिक ब्रह्मज्ञान सांगावं लागेल. हा देवाने आपल्या मनी मानसी विचार केला, मग अर्जुना ते म्हणितले. असे 2 अर्थ आपल्याला घेता येतील बरं. म्हणून मराठीमध्ये प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे. तेवढ्या शब्दामध्ये खोल आपण उतरत नाही, कारण तेवढी आपली योग्यता नाही. ज्ञानोबा यांच्या कृपेनं ज्ञानेश्वरीची आपण सेवा करत राहावी.
ते शब्दच आपल्याला त्यातला अर्थ दाखवतील. हा मग शब्दाचा एवढा अर्थ आहे. नाहीतर मग शब्दाचा आपण मग कधीतरी विचार करू असं नाही ना चालणार. तो सोडून देता येणार नाही, इतकं त्याचं महत्त्व आहे. या लागी सुमन आणि शुद्धमती अनिंदक अनन्यगती पैगा गौप्य हे परितया प्रती चावळी जे सुखे. कठोपनिषदामध्ये कथा आलेली आहे. त्या नचिकेताच्या वडिलांनी यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर सगळ्या संपत्तीचं दान करायला प्रारंभ केला. त्यामध्ये यज्ञासाठी जी ब्राह्मण मंडळी आली होती त्यांना गायी दिल्या. पण गायी कशा दिल्या? ज्या गायींचं दोहन करता येणार नाही, म्हणजे दूध न देणारी आणि पुन्हा वासरालाही जन्माला घालू शकत नाही, अशा गायी दान द्यायला प्रारंभ केला. नचिकेताने विचार केला, आपले वडील धर्म करत आहे, पण धर्माच्या पाठीमागे नीतीचा अभाव आहे. जसं की भुकेल्या माणसाला जेव घालावं, अन्नदान धर्म आहे, आणि भुकेल्या माणसाला जेव घालणं धर्म अधिक नीती आहे. तसं गायीचं दान करणं चांगलंच आहे, पण त्या गायी धष्टपुष्ट तर पाहिजे, कमीत कमी दूध दिलं पाहिजे, नाहीतर वासराला तरी जन्म दिला पाहिजे गायीने. आणि अशा जर गायी दान केल्या तर आपल्या वडिलांना अधोगती प्राप्त होईल. मग ते वडिलांना सरळ तर बोलू शकत नाही. त्याने पिताश्री गोधन आहे म्हणून तुम्ही दान करता, म्हणजे गाय आपली संपत्ती आहे, तसं पुत्रसुद्धा संपत्तीच आहे. मग माझं दान कोणाला करणार, कोणाला देऊन टाकणार आहे? मी संपत्तीचं आहे की नाही? वडिलांनी दुर्लक्ष केलं. दुसऱ्यांदा पुन्हा विचारलं, दुर्लक्ष केलं. तिसऱ्यांदा राग आला वडिलांना. ते म्हणले, तुझं दान जा, मी मृत्यूला केलेलं आहे. आता मृत्यू म्हणजे यमदेवता. आपल्या वडिलांच्या मुखातून शब्द आला की नाही, मग आपलं दान जर मृत्यूला केलं असेल तर आपण यमलोकात गेलं पाहिजे. वडिलांचा शब्द खरा केला पाहिजे ना. पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही दुजा. अनुभव नाही बरं शब्द तिथं, अनुभव असा शब्द आहे. आपण अभंगात पाहिला तर वडिलांचा शब्द खरा करायचा आहे. पितृसेवा. निघाले बघा, यमाच्या दरबारात गेले. 3 दिवस 3 रात्रीपर्यंत दरवाजामध्येच थांबले. यमाला इतकं वाईट वाटलं, सुवर्ण कलश घेऊन स्वागतासाठी आले. कठोपनिषदामध्ये कथा आहे. आणि 3 रात्रीच्या मोबदल्यामध्ये मी तुम्हाला 3 प्रकारचे वरदान देतो, सांगा. नचिकेताने पहिलं वरदान मागितलं, मी मृत्यूलोकात पुन्हा माघारी गेलो तर माझ्या वडिलांनी माझ्यावर रुष्ट होऊ नये, प्रसन्न व्हावं, असं माझा पहिला वरदान द्या. त्याने तुझे वडील तुझ्यावर रागवणार नाही, प्रसन्न होतील. दुसरं वरदान, मला अग्निविद्या समजावून द्या की ज्या विद्येच्या जोरावर व्यक्ती स्वर्गाला प्राप्त होतो, ती विद्या मला समजावून सांगा. आणि तिसऱ्या वरदानाच्या मोबदल्यामध्ये मुक्त होईल मी, असं मला ब्रह्मज्ञान सांगा. त्या यमराजेने असा विचार केला, नचिकेता तुझं वय काय आहे? आपण जर बाल भागवतांचा विचार केला, नामदेवरायांचं वय कमीच आहे, ध्रुव बाळाचं वय कमी आहे, भक्त प्रल्हादांचं वय कमीच आहे, नचिकेताचं वय कमीच आहे. याचा अर्थ काय? बालवयातच परमार्थ चांगला करता येतो. गावाकडच्या लोकांना भीती वाटते, आपला मुलगा जर धार्मिक नाही झाला तर मग, आणि जर तो महाराज झाला तर मग अडचणी, असं वाटतं की नाही? म्हणजे त्यांची सुद्धा अपेक्षा की नाही आपल्याला दररोज हाताखालून काढावं, अशा अपेक्षा आहे की नाही त्यांची? काय अपेक्षा आहे? पारमार्थिक. एखाद्या मुलाला इच्छा होते बघा की तुळशीची माळ आपण घातली पाहिजे, तर घरची त्याला घालू देत नाही माळ. तर नाही इतक्या लवकर नाही घालायची माळ, आणि म्हणजे कधी घालायची? बिघडल्यानंतर. लहान वयातच सुरक्षित केलं पाहिजे की नाही त्याला. उलट लहान वयात जे संस्कार होतात ते नंतर होत नाही. पण घरातल्या लोकांना अवास्तव भीती वाटते. त्यांना वाटतं मुलगा पारमार्थिक निघाला म्हणजे व्यावहारिक उन्नती आपली होणार नाही ना. म्हणजे त्यांनाही असं वाटतं की त्याने मस्तपैकी पैसाच कमवावा, बाकी त्यांना अपेक्षा परमार्थ महाधन हे फक्त ते कीर्तनापुरतंच ऐकतात. एरवी त्यांच्या मनातल्या धारणा अशा असतात की पैसा सर्वश्रेष्ठ आहे. लहान वयामध्ये कधी कधी मुलांना अपेक्षा होते ना, गावोगावी सप्ते होतात, मग हरिपाठाला मुलं येतात की नाही, 7-8 दिवस त्या आनंदामध्ये राहिले की त्यांनाही असं वाटतं की आपणही परमार्थी झालं पाहिजे. मग काल्याच्या दिवसाला मग त्यांना इच्छा होते, आवडतं त्यांना पारायण करावं, तुळशीची माळा परिधान करावी. पण कधी कधी घरचेच त्यांना प्रतिबंध करतात, असं होतं की नाही. मग त्या नचिकेताची परीक्षा घ्यायचं ठरवलं यमराजाने. बाळा तुझं वय काय म्हणे, आणि या वयामध्ये तू आत्मज्ञान विचारतो आहे,
आत्मज्ञान सोडून बाकी सगळं मी तुला द्यायला तयार आहे. 100 यज्ञ केल्यानंतर जो स्वर्ग मिळतो ना, तो मी तुला आता देतो. इंद्रापेक्षाही अलौकिक भोग प्रदान करतो. आणि कुठपर्यंत? जोपर्यंत तुझी इच्छा असेल तोपर्यंत तुला तारुण्य राहील, भोगाची अनुकूलता राहील. मीच मृत्यू देवता असल्यामुळे तुला मृत्यू स्पर्शही करणार नाही. फक्त आत्मज्ञान विचारू नको. नचिकेताने सांगितलं, सांगायचं असेल तर 3ऱ्या वरदानामध्ये फक्त आत्मज्ञान सांगा, बाकीचं तुम्ही मला काही सांगू नका. मग त्या यमराजाने विचार केला, हा खरा ज्या अर्थी हा भोग अनुकूल असतानाही भोगाचा परित्याग करू शकतो, होय विरक्त ऐसा अनंता भरवसा झाला. आणि मग कठोपनिषदामध्ये त्या यमाने नचिकेताला जसं आत्मज्ञान सांगितलं तसं देवाने सुद्धा परीक्षाच केली की नाही अर्जुनाची. अर्जुनाला सांगण्याचा प्रारंभ केला की अर्जुना, अरे तुला कीर्ती प्राप्त होणार नाही, स्वर्ग मिळणार नाही. अर्जुन जे म्हणतात, भिक्षा मागता भली, मला ते भोग नकोय. रक्ताने माखलेले भोग मला काय करायचे भोगून. लिप्त केवी सेवी जती, हे सुद्धा वैराग्याचं लक्षण आहे. शुद्ध व्यक्तीच असं म्हणू शकतो. या सगळ्या श्लोकातला जर सूक्ष्म भाव आपण पाहिला तर यातून शरणागती आहे. ब्रह्मज्ञानाशिवाय शोक निवारण होणारच नाही हा निश्चय आहे. शुद्ध भोग मिळावा ही अपेक्षा, अशुद्धाचं सेवन करायचं नाही. या सगळ्या लक्षणांनी जेव्हा भगवंताने पाहिलं आणि मग विचार केला की अर्जुनच आता ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे, म्हणून देवाने 2 शिष्य केले आपल्या जीवनात. एक आहे तारुण्यावस्थेमध्ये भक्तराज अर्जुन आणि निजधाम गमन करण्याच्या अगोदर उद्धवजी. 2च शिष्य आहे. एकासाठी भगवद्गीता आणि एका शिष्यासाठी श्रीमद भागवत. 2 अलौकिक ग्रंथ प्रगट केले. ज्ञानोबांनी 2 शिष्य केले. एक पशु, दुजा सच्चिदानंद बाबा. शिष्य केले नभान आकळती. 2 शिष्य आहे आणि दोन्ही अलौकिक आहे बरं. भगवंताने शिष्य केले तर ते मनुष्य रूपात होते. ज्ञानोबांनी शिष्य केले ते अलौकिक. एक पशुदेहातला शिष्य आहे, अनेक मृत झालेला पुन्हा जिवंत केलेला शिष्य. पण आशे केले जगामध्ये कोणाला ते आवरले जाणार नाही. म्हणून ही अगोदर परीक्षा करावी लागते. विवेक वैराग्य समाधी षटकम मुमुक्षुत्व पाहावं लागतं आणि मग त्याला ब्रह्मज्ञान सांगायचं आहे. किंवा माझ्या अर्जुनाचा ब्रह्मज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपायाने शोक निवारण होणारच नाही. आता ते ब्रह्मज्ञान सांगितलं पाहिजे. मग अर्जुना ते म्हणितले. दुसरा भाव सांगू का? ब्रह्मज्ञान सांगावं कोणाला? जो अर्जुन असेल त्याला सांगावं. अर्जुन म्हणजे काय? सरळ मनाचा. रुजू म्हणजे सरळ आणि रुजुत्वात अर्जुन हा, ज्याचा अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ नाही त्याला रुजू स्वभावाचा व्यक्ती म्हणतात. आणि ते अर्जुनाचं व्यक्तिमत्व आहे. सुमन आणि शुद्धमती, अनिंदक, अनन्यगती. म्हणून तर अर्जुन ते म्हणितले. देवाने आपल्याशी बोलावं असं वाटत असेल तर आपल्याला पहिल्यांदा अर्जुन व्हावं लागेल. जी भक्तराज अर्जुनाची लक्षणं भगवद्गीतेमध्ये आलेली आहे ती सगळी लक्षणं जर आपल्या ठिकाणी आपल्याला अंगी बाणवता आली, जर अंगी बांधली तर परमात्मा आपल्याशी सुद्धा बोलेल. इतका बोलेल की देवाला जर असं वाटलं की माझ्याशी अर्जुन जर एकत्र झाला तर मला पुन्हा संवादाचं सुख भोगता येणार नाही, तर तो परमात्मा एक रुपये होऊ देणार नाही. पुन्हा काहीतरी कारणाने वेगळं ठेवेल आणि प्रवचन सांगतच राहील. पै आम्हा ही वाडे कोडे अखंड बोलो आवडे, परी काय किचे न जोडे उसते ऐसे. मग अर्जुना ते म्हणितले. आणि देवाने उपदेशाची प्रक्रिया प्रारंभ बदलला. देव म्हणतात, अर्जुना आम्ही आजी हे नवल देखिले. आज आम्ही फार मोठं आश्चर्य पाहिलं. कोणतं आश्चर्य? पराक्रमी असणारा तुझ्यासारखा अर्जुन आज ढसाढसा रडतो आहे. जे गांडीव नावाचं धनुष्य कुणाला उचलत नाही ते तुझ्या हातून पडलेलं आहे. दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ उभा करा असं म्हणणारा रथातून उडी खाली टाकतो आहे. आम्ही आजी हे नवल देखिले. आणि तुझं बोलणं पाहिलं तर कुलक्षयी प्रणशंती कुलधर्मा सनातनाहा उत्सन्न कुलधर्माना मनुष्यानां जनार्दन नरके नियतम वासो भवती अनुशुश्रुमहा. हे जे तुझं बोलणं आहे ना, हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटलं आहे. दुसरं आश्चर्य, शरणागती करायची आहे. योग्य अयोग्य मला कळत नाही असं म्हणायचं आहे आणि स्वतः निर्णय पण सांगायचा, न योत्से मी युद्ध करणारच नाही.
मी सर्वथा न झुंजे येथे, असं पण तो म्हणतो आहे. तुझं बोलणं पाहिलं, तुझं आचरण पाहिलं, अंतकरणाची वृत्ती पाहिली आणि कृती पाहिली, सगळ्यांचा ताळमेळ काही बसतच नाही. एकीकडे पहिल्या अध्यायामध्ये उत्साह आहे सुरुवातीला, तर शेवटी रडणं आहे. आम्ही आजही हे नवल देखील आहे. बोलणं विद्वानासारखं आहे आणि रडणं मात्र अज्ञानी पुरुषासारखं आहे. आणि आज आम्हाला हे आश्चर्य वाटलं. देवाला आश्चर्य वाटावं हेही पण आश्चर्यच आहे. आम्ही आजही हे नवल देखील आहे. कोणतं नवल आहे? जे त्वा येथ आदरिले माझारीची. माझारी म्हणजे काय? मध्येच, म्हणजे युद्ध करायला आला तर युद्धाला प्रारंभ तर झालाच नाही आणि मध्येच काहीतरी प्रारंभ केला, असा एक अर्थ होईल. दुसरा अर्थ, सेनयोरुभयोर्मध्ये, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी जे तू हे प्रारंभ केलं ना. कोणतं प्रारंभ केलं? सिदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती वेपथुष्य शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं संसते हस्तात त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. हे तो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी जे तो रडतो आहे ना, हे जे प्रारंभ केला आहे, ही तुझी कृती पाहिल्यानंतर आम्हाला फार मोठं आश्चर्य वाटलं आहे. आश्चर्य का वाटलं? तुझं बोलणं वेगळं आहे आणि कृती मात्र वेगळी आहे. कृती अडाणी पुरुषासारखी आहे आणि बोलणं विद्वानासारखं आहे. आणि हेही विद्वत्ता तू स्वतःला मानतो आहे, पण विद्वान पुरुषासारखं मात्र आचरण नाही. पुढच्या ओळीतून तो भाव सांगतात. तू जाणता तरी म्हणविसी, परी नेनवी ते न सांडिसी, आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. अर्जुना, स्वतः जर विचार केला तर ते पहिल्या अध्यायामध्ये ओवी आली बघा. ज्ञानोबाने त्या अर्जुनाच्या मनातला भाव प्रगट केला आहे. यद्यपि तेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न ज्ञेयम् अस्माभिः. पापात अस्मान् निवर्तितुं सांगितलं आहे की नाही? अस्माभिः कथं न ज्ञेयम्. आम्ही तर जाणते आहोत. आपुले आपण मारावे, जाणताचे सेवावे काळकुट, असं शब्द आले की नाही? म्हणजे आम्हाला कळतं आहे आणि समोरच्या व्यक्तीला काही कळत नाही. लोभामुळे दुर्योधनादिकांना कळत नाही, पण आम्हाला तर कळतं आहे. म्हणजे स्वतःला तो जाणता म्हणून घेतो आहे. जाणता म्हणजे त्याला चांगलं कळतं आहे. कळण्याचे प्रकार दोन, एक व्यवहारातलं कळणं आणि दुसरं परमार्थातलं कळणं. परमार्थातलं कळणं हे खरं कळणं आहे आणि व्यवहारातलं कळणं हा फक्त ज्ञानाचा आभास आहे, ते खरं काही कळलं नाही. पण तू विचार केला तर जाणता तरी म्हणविसी, स्वतःला म्हणतो आहे आम्ही जाणते आहोत, दुर्योधनादिकांना कळत नाही, आम्ही कसं बरं युद्धातून परावृत्त होऊ नये. स्वतःला जाणता म्हणून घेतो, परंतु नेनीव म्हणजे अज्ञान न सांडिशी, अज्ञानाचा मात्र परित्याग करत नाही. जाणता त्याला म्हणतात की ज्याच्याकडे अज्ञान कधीच राहत नाही. तो स्वतःला जाणता म्हणून घेतो आणि अज्ञानाची भाषा करतोय, अज्ञानाचा परित्याग मात्र करत नाही. बरं, तुला समजावून सांगावं, शिकवू म्हणू तरी बोलसी बहुसाल नीती. तुला फक्त 2-3 श्लोकामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की अर्जुना हे योग्य नाही. तू कुतस्त्वाकस्मलमिदं विषमे समुपस्थितम, हे तुला समजावून सांगण्याला प्रारंभ केला. आम्ही सांगितले 2 श्लोक आणि तू आम्हाला सांगितले 5 श्लोक. शिकवू म्हणू तरी बोलसी बहुसाल नीती. तुला शिकवावं तर तू आमच्यासमोर पुष्कळ प्रकाराने नीतीची भाषा करत आहे. म्हणजे स्वतःला विद्वान समजायचं, अज्ञान तर काही टाकायचं नाही. आणि नेमकं हेच असतं बरं. जो व्यक्ती स्वतःला जाणता समजवितो ना, तो व्यक्ती शिकत नसतो. उलट तो शिकविणाऱ्याला म्हणतो तू मला काही शिकवू नको. असं व्यवहारात घडतं की नाही? म्हणून शिकण्यासाठी पहिल्यांदा नम्रताच असावी लागते. आणि नम्रता ही दैन्य भावामध्ये येत असते. आणि तो जो स्वतःला जाणता समजतो ना, तो सहसा कोणाचं ऐकत नाही बघा. जाणता समजणं म्हणजे पुढच्या व्यक्तीला अडाणी समजणं. मला कळतं आहे सगळं, तुम्हाला नाही कळत. मग आता ज्याला सगळंच कळतं त्याला कोणी सांगावं? आणि त्याला सगळं कळत नसतं, सगळ्या विषयातलं उगं थोडं कळत असतं. पण तो स्वतःला समजून तसा घेतो. आणि तुला शिकवावं तर तूच आम्हाला नीती सांगतोय, तोच नीती सांगशी आम्हा प्रती.
शिकवू म्हणू तरी बोलसी बहुसाल नीती. तुझा जाणतेपणा कसा आहे, खडे बोलसो नव्हता देव आता. जात त्यांना लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे. तुझे शहाणपण तैसे दिसतसे. अर्जुना तुझा शहाणपणा असा आहे म्हणे. कसा? त्या शहाणपणाला दिशाच नाही आहे. तो शहाणपणा दिग्भ्रम प्राप्त झालेला आहे, दिशाच नाही त्याला. कसं उदाहरण दिलं आहे? एकतर व्यक्ती आहे जात्यंध, म्हणजे जन्माला आल्यापासूनच आंधळा, त्याला जन्मांध किंवा जात्यंध असं म्हणतात. त्यात पुन्हा त्याला लागलं वेड, जात्यंधा लागे पिसे. अगोदरच त्याला वेड लागलं, त्याच्याही अगोदर तो आंधळा आहे. आणि त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली की आज मॅरेथॉन स्पर्धा आहे, आपल्याला धावायचं आहे. जात्यंधा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे. आणि मग ते सैरा म्हणजे हवं तसं, त्याच्या मनाला येईल तसं, जिकडं वारं फिरेल तिकडं त्याप्रमाणे ते धावावं. मग काय होईल? ज्ञानोबाने 9व्या अध्यायामध्ये एक उदाहरण दिलं आहे. आंधळ्या गरुडाचे पांख हाती. ते कवना उपयोगा जाते? एक व्यक्ती आंधळा आहे म्हणजे डोळे नाही, आणि देवाने त्याला गरुडाचे पंख दिले. आता ते पंख गरुडाचे आहे. एक उड्डाण केलं की कितीतरी उंच जाऊ शकतो, पण त्याला डोळे तर पाहिजे ना, किती उंच जायचं किती नाही. तोला उंच नाही जायचं, आज आडवं जायचं. मग पंखामध्ये ताकद होतीच, आणि वेग धारण केला. आंधळाचा आहे. आंधळे या म्हणजे आंधळ्याला गरुडाचे पंख दिले. कोणत्या उपयोगाला जाईल? ज्या पंखाने सप्तसमुद्राचं उल्लंघन करावं, कदाचित देवाच्या दर्शनाला जावं, तेच पंख डोळ्याच्या अभावी त्याच्या मरणाला कारण होऊ शकतात. जर एखाद्या पर्वताला वेगामध्ये धडकला तर अगोदरच तो आंधळा आहे, तसाही हाही आंधळाचा आहे. आणि त्यामध्ये पुन्हा त्याला पिस लागलं म्हणजे वेडेपणा लागला, आणि पुन्हा त्याला धावण्याची इच्छा निर्माण झाली. कुठं धडकेल सांगता येणार नाही. तो धडकेल यात नवल नाही, समोरच्या व्यक्तीला विनाकारण अडचणीमध्ये आणेल. समोरचा व्यक्ती पडू शकतो की नाही. असं म्हणतात की एक आंधळा व्यक्ती कंदील घेऊन चालला, कंदील घेऊन रस्त्याने. तर त्या आंधळ्याला फक्त रस्ता चांगला माहिती असतो. समोरचा एक व्यक्ती डोळस भेटला त्याला, तर का रे म्हणे तू आंधळा आहे ना? म्हणे हो. आणि मग कंदील घेऊन का चालला? मी आंधळा हे तुला दिसलं पाहिजे ना, म्हणून मी कंदील घेऊन चाललो आहे. मला माहिती आहे मला उपयोग नाही, पण तुला कळालं पाहिजे, नाही तर तू मला येऊन धडकशील. तर डोळस व्यक्तीला पण असं होऊ शकतं की नाही. हा तर मुळातच अंध आहे. जात्यंधा लागे पिसे. आणि मग पिसेपणा लागला की तो व्यक्ती काय बरळेल काही सांगता येत नाही. त्याला वेड लागलं म्हणजे मन ताब्यात नाही. आणि मग ते सैरा धावे जैसे. ते सैरा म्हणजे हवं तिकडं येथेच जसं धावता आहे. भगवान म्हणतात अर्जुना तुझे शहाणपण तैसे दिसत असे. तुझा शहाणपणा मला तसा वाटतोय. म्हणजे कसा? तो कोणत्या दिशेला धावेल काही सांगता येत नाही. अर्जुनाने याच अध्यायामध्ये कथम भीष्मम या श्लोकामध्ये आणि गुरुण हत्वा ही महानुभावान या श्लोकामध्ये आपल्या स्वतःची विद्वत्ता प्रगट केली, शहाणपणा प्रगट झाला. पण भगवान परमात्मा काहीच बोलले नाही ना. मग अर्जुनाच्या लक्षात आलं की देवो का या बोला चित्त देतीची ना. हे जाणवणे पार्थ भ्याला. म्हणजे ऐसे अर्जुन ते अवसरी म्हणे श्रीकृष्णावधारी, परी ते मना नयेची मुरारी ऐकून हे जाणवणे पार्थ भ्याला. मग पुनरपी बोलू लागला म्हणे देव का चित्त या बोला देतीची ना. देव माझ्या बोलण्याकडे लक्ष का बरं देत नसेल असा मनात विचार केला. शहाणपणाचा आहे बरं. अगोदरची भाषासुद्धा शहाणपणाची आहे. देव माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, विचार मनात आला, शहाणपणाचा आहे. आणि पुढे मग काय म्हणतात? न चैतद्विद्मः कतरणो गरीयो यद्वा जयमय देवानो जयेयु. कोणतं योग्य आहे हे आम्हाला कळत नाही. म्हणजे अगोदर शहाणपणा असल्याशिवाय बोलत नाही, आणि पुन्हा काय म्हणतोय मला काहीच कळत नाही. म्हणजे शहाणपणा हा कधी कधी शहाणपणात येतो तर कधी अडाणीपणामध्ये जातो आहे. म्हणजे हा पुन्हा आंधळ्याच्या प्रमाणे शहाणपणा आहे. तुझे शहाणपण तैसे दिसत असे. त्याला दिशा नाही आहे ठराविक. एकतर स्वतः मान्य कर की मला काहीच कळत नाही, असंही मान्य करत नाही. आणि शिकवावं तर आम्हाला चांगल्या प्रकारच्या नीती सांगतो आहे, अशा प्रकारचं चालणार नाही अर्जुना. आता पुढची जी ओवी आहे त्या ओवीतला भाव अर्जुनाच्या देह संबंधाने नाही, आत्मसंबंधाने आहे. बघा
तो आपण आपे तरी नेनसी पर्या कौरवांती शोचू पाहासी हा बहुविस्मय आम्हासी पुढत पुढती तरी सांग पा अर्जुना तुझं पासोनी स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना ते लटके काही प्रश्न विचारलेला आहे। तू आपण आपे हा आपण आपे शब्द म्हणजे आपणाला स्वतःला हा स्ववाचक शब्द आहे। तू स्वतःला तर नेनसी जाणत नाही, इथे जो शब्द वापरला नाही देवाने तू स्वतःला जाणत नाही, या शब्दाची विवक्षा लक्षात घ्या। याच अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंताने अर्जुना तू कोण आहे याची अर्जुनाला आठवण करून दिली आहे। तू क्षुरवृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो, तुझी या लाठेपणाचा आवो तीही लोकी, म्हणजे अर्जुनाला अर्जुनाच्या पराक्रमाची आठवण करून दिली। थोडक्यात अर्जुनाला अर्जुनाचा परिचय दिला आहे। आणि इथं देव काय म्हणतात, तू आपण आपे तरी नसी, तुला स्वतःचा परिचय नाही, म्हणजे परिचय करून देणारे देव अर्जुनाला काय म्हणतात तिथं की तुला स्वतःचा परिचय नाही, ओळख नाही। याचा अर्थ काय होतो, दुसऱ्या तिसऱ्या श्लोकामध्ये जो परिचय आला आहे तो देहाचा परिचय आलेला आहे की अर्जुना तू व्यवहाराने असा आहे, पण इथे जेव्हा देव म्हणतात तू आपण आपे नसे तेव्हा तो परिचय आत्मस्वरूपाने देव म्हणतात की आत्मस्वरूपाने विचार केला तर तो स्वतःला जाणत नाही, नाही तर देवाच्या एका बोलण्यामध्ये विरोध येईल। स्वतःला जाणत नाही असं म्हणतात आणि तेच परमात्मा अर्जुनाला तू कोण आहे हे जाण करून देतो ना पाठीमागे। तू असंग्रामी हर जिंकेला, निवात कवचांचा ठाव फेडिला, पवाडा तू केला गंधर्वासे, विचारी तू अर्जुनू, अशी देव आठवण करून देतात की नाही। मागे दिलेला तो परिचय आहे तो आपण आपे नेनसी, यातली विवक्षा वेगळी आहे। तो अर्जुना देहाने स्वतःला जाणतो, पण या देहाच्या आतमध्ये असणारा आत्मस्वरूपाने तू आहे हे तो मात्र लक्षात घेत नाही। म्हणजे खरा तू कोण आहे हे स्वतः तू जाणत नाही। विद्वान पुरुषाने जाणलं पाहिजे तो आपण आपे तरी नेनसी, आणि जोपर्यंत आपण कोण आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत आपलं कोण आहे हे कळत नाही। पहिल्यांदा मी कोण आहे हे कळालं पाहिजे, नंतर माझं कोण आहे हे कळत असतं। मी देही अर्जुन आहे, देह माझं स्वरूप आहे, तर मग कौरव हे माझे सगळे काय झाले, नातेवाईक झाले। आणि जर मी आत्मस्वरूप असेल तर आत्मरूपाने ते सगळे आणि मी एकच आहे हे सिद्ध होईल ना। अगोदर मी सिद्ध झाला निश्चय तर मग माझे कोण आहे हे सिद्ध होत असतं। पण तुझ्या बाबतीमध्ये आत्मस्वरूपाने विचार केला तर आपण आपे तरी नेनसी, मी कोण आहे किंवा तू स्वतः कोण आहे जाणत नाही। पर या कौरवाते शोचू पाहासी, पण या कौरवांच्या बाबतीमध्ये मात्र शोक करतो आहे, हेच तर आश्चर्य आहे। आणि हेच आश्चर्य आम्हाला पुन्हा पुन्हा होत आहे। हा बहुविस्मय आम्हासी पुढत पुढती, जाऊ दे अर्जुना सांग बरं मग तरी सांग पा अर्जुना तुझं पासोनी स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना ते लटके काही, सांग बरं अर्जुना जाऊ दे म्हणे। तू काय म्हणतो आहे, या सकळा ते वधावे मग आपण सुखे राज्य भोगावे, ते मनाने आघवी जीवितेसी, जर तू युद्ध केलं तरच यांचा नाश होईल, आणि तू युद्ध टाळलं म्हणजे हे कायमचे जिवंत राहणार आहे, असं काही आहे का? तू एवढा समर्थ आहे? सांग बरं अर्जुना तुझं पासोनी स्थिती म्हणजे काय, पालन किंवा आधार, किंवा स्थिती म्हणजे राहणं, तुझ्यापासून या जगाचं राहणं घडणार आहे का? किंवा जगाची स्थिती सांभाळण्यासाठी तू कारण आहे असं आहे का काही? अजिबात नाही। मनुष्य विनाकारण अहंकार घेतोय, मी आहे म्हणून घडतंय, नाही तर तुम्हाला कोण विचारतं असं मनुष्य म्हणतो की नाही, मी आहे म्हणून चाललंय सगळं। जर मी वजा झालो, खरं असं आहे तू नाही, तुझा मीच वजा झाला पाहिजे, अहंकार गेला पाहिजे। पण मनुष्याला व्यर्थ असं वाटतंय, मनुष्याची देव चालवी अहंता, आपली अहंता चालविणारा परमात्माचा आहे। सांग बरं हे संपूर्ण त्रैलोक्य दिसतं आहे, याची स्थिती किंवा पालन याचा आधार तुझ्यापासून आहे का? तू देतोय यांना आधार, तू आधार देतोय फक्त एका देहाला, आणि ब्रह्म आधार देत आहे सगळ्या जगताला, तू आधार देत नाही आहे। तुझं पासोनी स्थिती या त्रिभुवना हे विश्वरचना कशी आहे, हे अनादि विश्वरचना ती लटके काही,
ही विश्वाची रचना अनादी आहे आणि ती खोटी आहे का? जर आक्षेपार्थाने विचारला तर देव विचारतात खोटी आहे ती रचना? अर्थात खोटी नाही. आणि आक्षेपार्थानं घेतला तर हे अनादी विश्वरचना जरी असेल तरी पण लटके नाही का? अर्थात खोटीच आहे. म्हणजे मग अनादी का म्हणायचं? अनादी आहे आणि लटके म्हणत असताना अंत आहे. विश्वाच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो ना अनादी, प्रारंभ कधी झाला सांगता येणार नाही, पण ब्रह्मज्ञान नाशवत हो म्हणून लटके म्हणजे खोटं आहे. आणि आक्षेपार्थ घेतला तो अर्थ चांगला लागतो, कारण विश्वाची रचनासुद्धा अनादी आहे. मुळामध्ये असं आहे, एकच तत्व अनादी अनंत आहे, त्याला परब्रह्म असं म्हणतात. आणि वेदांत शास्त्रामध्ये 6 पदार्थ अनादी मानलेले आहे. त्यामध्ये ब्रह्म, माया यांचा संबंध, जीव, ईश्वर आणि यांचा भेद, हे 6 पदार्थ षडस्माकम अनादयाः, त्यामध्ये हे अनादी मानले 6. आणि विश्व पण अनादी मानलं आहे, पण ते प्रवाह रूपाने अनादी मानलं आहे. प्रवाह रूपाने म्हणजे अगोदरसुद्धा जगामध्ये काही विद्वान होते, आता पण विद्वानच आहे. अगोदरच्या पण जगामध्ये काही ना काही ते मूर्ख लोक होते, आताही आहे. आणि गुरुवरे बाबा सांगत असतात फक्त आता त्यांची संख्या वाढलेली आहे. हे अनादी विश्वरचना आहे, ते लटके काही ते का खोटी आहे का? अर्थात ती अनादी कालापासून प्रवाह रूपाने चालत आलेली आहे. मग विश्वरचना निर्माण कोणी केली? कोणावर राहते? उत्पत्तीला कारण कोण? स्थितीला कारण कोण? आणि प्रलयाला कारण कोण? याचा विचार पुढे येणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली गवरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जोग महाराज की जय. आपण दररोज पाठातल्या सगळ्या वया शांततेनं वाचू, म्हणजे तुमच्या पाठही होऊन जाईल. श्री भगवान वाच अशोचानन वशोचस्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजेहे नवल देखिले जे त्वा येता तरी रे माझारीची तो जाणता तरी म्हणविसी परिणी निवेते न सांडिसी आणि शिकवू म्हणो तरी बोलसे बहुसार नीती जात्यंधा लागिपिसे मग ते सैराधा विजैसे तुझे शहानपण दैसे दिसतसे तो आपण आपे तरी नेनसे पर्या कौरवांते शोच पाहसी हा बहु विस्मयामासी पुढते तरी सांग पा अर्जुना तुझपासून स्थिती या त्रिभुवना यानादि विश्वरचना ते लटके गाई. कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.